समिती सार्वत्रिक निवडणूक असताना देखील प्रचार दौरा थांबवून आमचे हे उमेदवार सुनीताताई बोराडे असतील, कमलताई शेळकेंदे असतील, आम्ही सर्वजण तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशनच्या आवारात येण्याचे कारण आहे की इकडं खडकुंब्याला जाणारी गाडीमध्ये गाडीच्या टपावरती डबे आणि पिशव्या त्या ठिकाणी भरून ठेवल्या होत्या। ते भरारी पथकाने पकडल्यानंतर ते आम्हाला समजलं आणि आम्ही तात्काळ पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही बघितलं की तो तांबे बारोळ जिल्हा परिषद गटाचा जो विकास आहे तो त्या पिशव्यांमध्ये, त्या बाचक्यांमध्ये भरलेला होता। इतक्या दिवस आम्ही खरं तर आम्हाला माहिती आहे की आतापर्यंत अशा आमच्या बोळ्या बाबड्या समाजाला फसवून अशा पद्धतीने निवडणूक आली का प्रलोभन देऊन असं मतदान खरं तर घेतलं जातंय आणि खरं तर पकडला जात नव्हता। पकडला तो चोर आणि खरं तर आज चोर पकडला गेला आणि त्या चोरांनी अख्ख्या समाजामध्ये अशा प्रकारच्या प्रलोभन दाखवून अनेक वर्ष सत्ता लाटली। परंतु मला आपल्या माध्यमातून इशारा करायचे की आता ही चोरी थांबवली पाहिजे। हे प्रलोभन जनता आता झुगारून लावणार आहे। डब्याला, पिशव्याला आणि तुझ्या हरामाच्या पैशाला अजिबात जनता जुमानणार नाही। त्याच्यामुळे तू जे हे घाण कृत्य करतोय, जे समाजाला भोळ्या बाबड्या फसवण्याचा प्रयत्न करतोय, ते तू आता थांबव। आता मला माहिती आहे निवडणूक हरलेला आहे माणूस, आपला पराभव अटळ आहे, तो समोर डोळ्यांनी दिसायला लागलाय। त्याच्यामुळे आता पुरी फाटली। त्यामुळे हे असं पिशव्या, डबे बिबे घेऊन हा माणूस अशा पद्धतीने जर आदिवासी भोळ्या बाबड्या समाजाला फसवणार असाल तर मतदारांना माझं आव्हान आहे की या माणसाला एकाने सुद्धा मतदान द्यायचं नाही। कारण आज आपण आपल्या भागामध्ये बघतोय कुठल्याच प्रकारची सोयी सुविधा नाही। आपण नरक यातना सहन करतोय, न जनावर पेटणार नाही असं पाणी आपण पितोय। आपल्याला कुठल्या प्रकारच्या आपल्या मुलाबाळांना सोयी सुविधा नाही, महिलांना रोजगार नाही, आरोग्य नाही, दवाखाना नाही। आपण फार त्या समस्येने ग्रासलोय। त्याच्यामुळे मतदार बंधू आणि भगिनीला हात जोडून विनंती करतो की बघा, हे उघड्या डोळे बघा नीट, हे सगळं सत्य तुमच्या समोर आले। असंच गावोगाव हे पिशव्या डबे वाटून आणि आता थोडाफार हरामाचा पैसा वाटून तुम्हाला प्रलोभन दाखवलं जाईल, पण या प्रलोभनाला आपण भीक घालायची नाही। आणि आपण सुनीताताई बोराडे असतील, कमलताई शेळकेंदे असतील आणि नीलमताई गोलप असतील, या आमच्या भगिनींनी जो शिवधनुष्य उचललाय त्या शिवधनुष्यासमोरचं बटन दाबून त्यांना विजय करायचे, अशा प्रकारची विनंती करतो। धन्यवाद। बाजार म्हणून आणून टाकलं होते, काय पाहिले नाही, नेहमी बाजार टाकतात लोक। मुळात चालक असतील किंबहुना ज्या लोकांकडे या पिशव्या दिल्या असतील ती सर्वसामान्य लोक आहेत। हा आमचा बंधू आहे, हा देखील गोरगरिबांची सेवा करतोय। त्या ठिकाणी याचा कुठलाही काही संबंध नाही। किंबहुना ज्या माणसांकडे या फसवून पिशव्या दिल्या, ही बाचकी दिली होती, त्यांचा देखील काही संबंध नाही। ती आमची सर्वसामान्य माणसं आहेत, त्यांचा इथं काही संबंध नाही। परंतु जो खरा गुन्हेगार आहे, जो खरं ह्या निवडणुकीमध्ये प्रलोभन दाखवायचा प्रयत्न करत आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। याच्यावरती कडक कारवाई करायला पाहिजे अशी विनंती या निमित्ताने करतो। काय कारवाई झाली त्याची? तुम्ही पोलीस स्टेशनला आले होते? आम्ही पोलीस स्टेशनला आलो, भरारी पथकाने त्याचा पंचनामा या ठिकाणी केला। आमच्या समोर त्या पिशव्या उघडून दाखवल्या। पिशव्या ती बाचकी उघडल्यानंतर त्याच्यामध्ये असणाऱ्या डब्यांवरती नाव म्हणजे द्यायचं 50-100 रुपयाचं त्याचं डब्यावर नाव, बाकी मात्र कोरायचं। पिशवीवरती मोठे फोटो टाकलेत। अरे बाबा, तो विकास केला असता तरी गरज नसती भासली। भरारी पथकाने कारवाई केलेले, मी भरारी पथक असेल, ते भरारी पथकाचे प्रमुख असतील किंवा युवन प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, यांचं मनापासून कौतुक करतो का तुमच्या धाडसाला मी सलाम करतो की तुम्ही आज ही कारवाई करून हा याचा बुरखा फाडलाय, त्यांच्यासमोर याचा चेहरा आणलाय। याबद्दल मी मनापासून आपले आभार मानत असताना निवडणूक आयोगाला विनंती करणार आहे की आपण याच्यावरती कडक कारवाई करा, जेणेकरून हा सुटला नाही पाहिजे। खरं तर आज झालेली